आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील, हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो. त्याची सुरुवात झालेली आहे. भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे? किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून. लाडक्या बहिणीबाबतीत सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे, अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचे सांगितलं होतं. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती आत्तापर्यंत आमच्यापर्यंत पोचलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वतः घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय झालेली योजना आहे. त्यापैकी आज 33 लाख बहिणीच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले देखील आहेत. आता उद्याही पैसे जमा होतील, पात्र होणार आहेत. आता लाडक्या बहिणीच्या त्यांच्या सर्व खात्याचे 2 हप्ते जी इन्स्टॉलमेंट आहे ते टोटल 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा देखील होणार आहे. लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. आजपासून पुढील 3 दिवस लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2 हप्ते जमा होणार आहेत. मे महिना संपायला काही तास शिल्लक आहेत, त्यामुळे सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. आज दुपारी ऑर्डर देखील देण्यात आलेले आहे. आज दुपारपासून या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीला 2 मेसेज येणार आहेत. आता याची यादी देखील आपल्याकडे आलेली आहेत, ते जमा करण्यात देखील आलेले आहेत. त्यामुळे आजचे 12 जिल्हे कोणकोणते असणार आहेत लगेच सांगणार आहेत. नंतर तुम्हाला कोणकोणत्या लाडक्या बहिणीला 2 मेसेज येणार आहेत ते देखील लगेच सांगणार आहे. ते लगेच जाणून घ्या, कारण की सर्व महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत. मे महिना आणि जून महिना एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय सरकारने झाल्यामुळे एक विशेष पडताळणी देखील सुरू केलेली होती. त्या पडताळणीत बऱ्याचशा बहिणीचे नाव वगळण्यात देखील आले आहेत. तर अनेक महिला अपात्र देखील ठरलेले आहेत. काही महिलांचे बँक खातेही रद्द देखील झालेले आहेत. त्यामुळे महिलांचे आता हप्ते अडकणार आहेत. खूप महिला नाराज देखील झालेल्या होत्या व हप्ता उशीर झाल्यामुळं महिलांना राग देखील आलेला होता. महिलांची मागणी खूप तीव्र झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आणि एक बैठक देखील झाली. त्या बैठकीमध्ये 2 मोठे निर्णय झाले. पहिला निर्णय म्हणजे 11वा हप्ता हा तात्काळ सुरू करण्याचे आदेश देखील दिलेत आणि 12 जिल्ह्याची यादी देखील ऑनलाईन बँकेकडे पाठवली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. आणि दुसऱ्यात सगळ्यात मोठ्याची महत्त्वाची बातमी म्हणजे 12 जिल्ह्यांना एकत्र 12वा हप्ता देखील देण्याचा निर्णय देखील झाला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या ज्या भाग्यवान 12 जिल्हे आहेत ते देखील लगेच सांगणार आहेत. जिथे 11वा 12वा हप्ता दोन्ही जमा होणार आहेत याची यादी देखील आता जाहीर झालेली आहे. आता ते लगेच सांगणार आहे. नेमकं कोणत्या नियमानुसार तयार केले आहे ते देखील तुम्हाला लगेच जाणून घ्यावं लागेल. त्यामुळंच हा व्हिडिओ सविस्तर तुम्ही पाहायचा आहे. आज शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, कारण की 12 जिल्ह्यामध्ये तात्काळ पैसे जमा होणार आहेत. त्या 12 जिल्ह्याची यादी देखील लगेच पुढे सांगणार आहेत. कोणत्या बहिणीचे हप्ते रद्द झाले आहेत ते देखील लगेच सांगणार आहे. त्याची यादी देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे. बँकेच्या संदर्भातील अशी कोणती चूक तुम्ही केली आहे, तुम्ही दुरुस्त केली नाही तर तुम्हाला लगेच मे आणि जूनचा हप्ता मिळणार नाही. पण इथून पुढे ती तुमची योजना डायरेक्ट बंद होऊ शकते. पहा, आज पहिल्यांदाच महिन्यातील 2 महिना अगदी 72 तास शिल्लक राहिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. 11वा हप्ता लगेच त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणारा देखील झालेला आहे. आज आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, पण त्यासाठी काही नियम घातलेले आहेत, काही अटी देखील ठेवले आहेत. आता संपूर्ण सविस्तरपणे तुम्हाला लक्षात जाणून घ्यायचं आहे. जिल्ह्याची यादी देखील त्यांच्याकडे आली आहे. बँकेचा जो नियम आहे नियम देखील आलेला आहे. तो नियम आणि जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता खूप नियम महत्त्वाचा आहे. बऱ्याचशा बहिणीला कालच पैसे आलेले आहेत आणि परवाचे देखील पैसे आले आहेत. त्यानंतर म्हणजे बऱ्याचशा बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहेत. आता तुम्हाला अनेक महिला अपात्र देखील ठरले आहेत. त्या महिला का अपात्र ठरले आहेत याची देखील संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आता काही महिलांना अडचणी देखील आहेत. लाडक्या बहिणींनो, काही बँकेच्या नियमामध्ये बदल देखील करण्यात आलेला आहे.
ज्यामुळे काही खात्यामध्ये पैसे जमा होण्यास थोडी अडचण येत आहे. विशेषतः ज्या खाजगी बँका आहेत, खाजगी बँकामधील आणि सरकारी बँकामधील खात्याला सर्वात पहिले सरकारी बँकेला प्राधान्य दिलेलं आहे. जसं स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मग ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या अजून काही खाजगी बँक आहेत, HDF बँक असेल, ICICI बँक असेल, नंतर येस बँक असेल, ज्या बँकेमध्ये लवकरात लवकर पैसे जमा होते. पण काही अशा बँका आहेत जसे की सहकारी बँक असतील, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक असतील, अशा बँकेमध्ये पैसा जमा व्हायला थोडा विलंब होतो. त्याचबरोबर तुम्ही अजून जर KYC केलं नसेल, तुमचं आधार कार्ड बँक खात्याच्या नावामध्ये फरक असेल, ते त्वरित दुरुस्त करा, अन्यथा एकही रुपया तुम्हाला मिळणार नाही. आता जर तुम्हाला अजूनही एकही मेसेज आलेला नसेल, तुम्ही काय करायचं आहे हे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे. 5 महत्त्वाच्या टिप्स देखील तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुम्ही पाळल्या त्यानुसार तुम्हाला 2 तासात मेसेज येणार आहे. आता जिल्ह्याची यादी देखील सगळ्यात आधी आपण पाहूयात, त्यानंतर बँकेची देखील यादी पाहूयात. मेसेज जर आला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे हे देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात महत्त्वाचा एक बोनस पॉईंट देखील सांगणार आहे. जूनमध्ये 1 जूनपासून लाडक्या बहिणीला 5 गिफ्ट देखील मिळणार आहेत. आता ते 5 गिफ्ट कोणते आहेत ते देखील लगेच सांगणार आहे, कारण वर्धापन दिनानिमित्त त्या ठिकाणी साजरा करणार आहे. जूनमध्येच लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती, त्यामुळे बहिणीला 5 गिफ्ट देखील देण्याचा निर्णय झालेला आहे. मग ते 5 गिफ्ट कोणते आहेत ते देखील लगेच सांगणार आहे. लगेच 5 गिफ्ट जाणून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ बंद करू नका. जो सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या सगळ्यात आधी प्राधान्य दिलेलं आहे. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे. त्यानंतर जे लाभार्थी संख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यात देखील त्यामध्ये तातडीने पैसे वाटप होणार आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आजच्या आज पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. 11वा हप्ता आणि 12वा हप्ता 2 मेसेज देखील येतील. आता एक मेसेज आला का दुसरा मेसेज येईल किंवा दोन्ही एकत्र मेसेज येतील. पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्ह्यात देखील पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात देखील दिली आहे. त्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे जे औरंगाबाद म्हणत होते तो जिल्ह्यामध्ये पैसे येणार होते, ते सुद्धा यायला सुरुवात झाली आहे. दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झाले. दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे विभागातील जिल्हा असणार आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पैसे यायला सुरुवात झाले. पुणे विभागातसुद्धा पैसे द्यायला सुरुवात झाले. अजून 2 जिल्हे आहेत, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा नंबर लावण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा महिला आज खुश होणार आहेत, कारण 2 हप्ते तातडीने जमा होणार आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे विभागातला सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झाले आहेत. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे हे जिल्हे ते पुणे विभागातले त्यांना आजच्या आज पैसे यायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर कोकण विभागातले सुद्धा ठाणे जिल्हा, त्यानंतर नाशिक विभागातला अहिल्यानगर जिल्हा, त्यानंतर मराठवाड्यातील जालना जिल्हा आजचा आज त्यांचा नंबर आहे. त्यानंतर अमरावती विभागातला स्वतः अमरावती विभाग, तर आज या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा आदेश देण्यात आलेले आहेत. बैठकीसुद्धा झाले आहेत. आता उरलेले जिल्हे आहेत ते त्यांना उद्या परवा 2 टप्प्यामध्ये पैसे वितरित होतील अशी माहिती देखील सांगण्यात आली आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर असेल तर लगेच कमेंट करा. तुम्हाला जर नाव येऊनही पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी पहा. जर तुम्हाला मेसेज देखील आला नसेल तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याची देखील माहिती देणार आहे. लक्षपूर्वक पहा. दुसरं महत्त्वाचं कारण की फार वेळ कमी राहिला आहे. महिलांसाठी अतिशय महत्त्वाच्या टिप्स देखील काय आहेत. सर्वात पहिली तुमची जी KYC पूर्ण करून घेणं अतिशय गरजेचं आहे. नंतर आधार कार्ड, पॅन कार्ड खात्याशी लिंक आहे का पाहून घेणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे. लिंक नसेल तर तुम्हाला लिंक करा. तुमचं वार्षिक उत्पन्न देखील 2.5 लाखापेक्षा कमी आहे का हे सुद्धा पाहून घ्या. याचा पुरावा दाखवून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील तुम्ही लगेच काढून घ्या. तर तुम्ही योजनेला पात्र आहेत की नाहीत हे सुद्धा त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय करायचं आहे की इतर योजनाचा जर एखादा फायदा तुम्ही घेत असाल तर इतर योजनाचा लाभ घेत असाल तर त्या योजनेचा लाभ बंद करा. नाहीतर लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला बंद होणार आहे. त्यामुळे सगळेच अर्ज तुमचे रद्द होऊ शकतात. दुसरं पाहायला गेलं तर नावामध्ये सुसंगती ठेवा. काय होतं आहे, आधार कार्डवरचं एक नाव, नंतर पॅन कार्डवरचं एक नाव असतं आणि बँक खात्यावर एक नाव असतं. म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तिसरंच नाव दिलेलं असतं.
अजिबात चालणार नाही. काय होतं म्हणून महिला करतात. माहेरचं नाव आधार कार्डवर आहे, बँक खात्यावर तेच नाव आहे, फॉर्म भरताना वेगळं नाव, सासरकडं नाव वेगळं दिलं जातं. हे अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही असे सक्त निर्देश सरकारकडून देण्यात आले. कारण बऱ्याचशा पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरून लाभ घेतलेला आहे. हे सरकारच्या आता लक्षात आलं आहे. पण तुम्ही चुकी केली तर तुमचंसुद्धा नाव लाडक्या बहिणी योजना आहे त्या लाडक्या बहिणी योजनेतून कमी होऊ शकतं अशी संपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे. आता सर्वात ज्या महिलांना मेसेज येत नाहीत त्यात नसलं तातडीने 3-4 गोष्टी तुम्ही चेक केल्या आहेत का ते पाहून घ्यायचं आहे. तुम्हाला 2 तास मेसेज येतो. काल ही बहिणींना असंच केलं होतं, त्यांना मेसेज आले देखील. आत्ता पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गिफ्ट देखील मिळणार आहे. ते 2 ते 3 गिफ्ट लगेच सांगणार आहे. सरकारने विचारसुद्धा केला आहे. कारण वर्धापन दिनानं जो साजरा होणार आहे त्या वर्धापन दिन 1 जूनपासून साजरा होतो आहे. आता सगळ्यात आधी तुम्हाला साडी मिळणार आहे. पहा, ज्यांच्याकडे पिवळा आणि केसरी रेशन कार्डधारक आहे त्यांना साडी देखील देण्यात येणार आहे. दुसरं रेशन कार्डना मधून साडी वाटप होणार आहे. आता रेशन कार्ड एक साडी योजना सुरू झाली आहे. ज्याचं अंत्योदय रेशन कार्ड आहे तर त्या बहिणीच्या एका कुटुंबात 1 साडी वाटप झाली आहे. आता धुळे जिल्ह्यात त्या ठिकाणी भुसावळमध्ये सुद्धा वाटप झालेलं सुद्धा आहे. दुसरं पाहायला गेलं तर जे वस्त्रोद्योग मंत्री आहे त्यांच्या हस्ते सुद्धा वाटप सुरू झाले आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये चेक करून घ्या. तुमचं अंत्योदय रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आत्ता पुढचं गिफ्ट देखील तुम्हाला भेटणार आहे. पुढचं गिफ्ट म्हणजे तुम्हाला 3 गॅस मोफत मिळणार आहेत. त्याचे पैसे देखील मिळणार आहेत. 3 गॅस सिलेंडरचे पैसे जे एका सिलेंडरच्या टप्प्याटप्प्यात वर्षात तुम्हाला 3दा मिळतात. आता तुम्ही गॅस बुकिंग केल्यानंतर ही रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये देखील जाणार आहे. यासाठी तुमचा गॅस कनेक्शन जे महिलांच्या नावे आहे ते तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्याच्या नावे करणं अतिशय गरजेचं आहे. पुढचं गिफ्ट असणारं ते म्हणजे लाडक्या बहिणींना शिलाई मशीन देखील भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी प्रेरणा देण्यासाठी जवळजवळ 15,000 रुपये किमतीची जी शिलाई मशीन आहे ती शिलाई मशीन देखील भेटणार आहे. यासाठी देखील अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण त्यासाठी तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही जवळ आम्ही तुम्हाला माहिती आली तर लगेच तुम्हाला सांगू. आता तुम्हाला मेसेज आला नसेल तर अजून तुम्हाला काय करायचं आहे, मेच्या हप्त्याचं, जूनच्या हप्त्याचं किंवा मागच्या हप्ते राहिलेले असतील त्याला मेसेज आला नसेल तर तुम्हाला काय करायचं हे देखील तुम्हाला सांगणार आहे. ही माहिती तुम्हाला कोणीच सांगत नाही. आपल्या चॅनलवर नियमितपणे लाडक्या बहिणी योजनेच्या फायद्यासाठी त्यांना हप्ता मिळतो आणि मिळवण्यासाठी दररोज व्हिडिओ टाकले जातात. आता त्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहत राहायचं आणि आता आपलं पहिलं काम करायचं. जर ते तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर घाबरून जायचं कोणतंही कारण नाही. या स्टेप बाय स्टेप 4 स्टेप फॉलो करा. पहिली स्टेप आहे म्हणजे तुमचं बँक खातं तपासा. बऱ्याचशा बहिणीचं काय होतं, पैसे येतात पण बँकेचा मेसेज येत नाही. अशा वेळेस काही करायचं हे लाडक्या बहिणीनं सुचत नाही. तर बँकेत जाऊन तुमचं खातं आहे त्या खात्यावरती जमा झालेत का पैसे ते चेक करून घ्या. उदाहरणार्थ स्टेट बँकेचं खातं आहे आणि तुम्ही काय करा, गुगलला सर्च करा स्टेट बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेक. नंबर व्यवस्थित चेक करा आणि एका स्टेट बँक ऑफ इंडिया बॅलन्स चेकवर मिस कॉल द्या. नंतर मिस कॉल नंबर टाका. नंतर मिस कॉल नंबर आला तर तुम्हाला कॉपी करा आणि त्यानंतर मिस कॉल द्या. आता मिस कॉल कशावरून द्यायचा, तुमचा जो मोबाईल आहे, मोबाईल नंबर ज्या बँक खात्याला जोडला आहे त्यावरून तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. हे पहिलं काम करायचं आहे. आता जर तुमचं गुगल पे, फोनपे असेल त्याच्यावर देखील तुम्ही तपासू शकता. तुमच्याकडे ATM कार्ड असेल, ATM कार्ड मशीनमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. कारण की पैसे आलेले आहेत पण बऱ्याचशा बहिणीला मेसेज देखील आलेला नाही तर त्यामुळे कळत नाही. दुसरी गोष्ट काय करायचं आहे, पैसे आलेले नसते त्याला KYC सुद्धा तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे. तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक आहे का हे सुद्धा चेक करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आधार कार्डची जो सीडिंग केलं झालेलं आहे त्याचं सीडिंग करणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे. जे त्वरित तपासा. आता तुम्हाला जाऊन त्वरित बँकेत जायचं आहे. नंतर तुम्हाला तुमची जी प्रक्रिया कंप्लीट करून 72 तासात पैसे लगेच तुमच्या अकाउंटवरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, जो हेल्पलाईन नंबर आहे, आता तुम्हाला त्या ठिकाणी काही जर सापडत नसेल तर सगळं क्लिअर आहे. आता अर्जाचा स्टेटस ओके आहे, तुम्ही सगळ्या पात्रतेत बसता, तुम्ही तुमचं खातं ओके आहे तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही. तर पैसे जर येत नसतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या महिला बालकल्याण जे विभाग आहे त्या विभागाच्या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जी माहिती आहे ती व्यवस्थित माहिती द्यायची आहे. आता तुमचे पैसे त्या ठिकाणी मिळतात. आता तुम्हाला काय करायचं आहे, 2-4 गोष्टी करायच्या आहेत. ती कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, पहिली तुमची KYC कंप्लीट करायचं आहे.
नंतर नावामध्ये फरक असेल तर कुठल्याही प्रकारचा नावात फरक नसला पाहिजे. ते तुमचं जे आधारवरचं नाव आहे तेच तुमच्या बँक खात्यावर असणं अतिशय बंधनकारक आहे. नावामध्ये मिसमॅच नसणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ती योजना लाभ घेणंसुद्धा अतिशय धोकादायक ठरू शकतं. आणि तुम्हाला जे PM किसान योजना असेल, नमो योजनेचा लाभ असेल, त्याला फक्त तुम्हाला 500 रुपये लाडक्या बहिणी योजनेची मिळतात. आता तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा देखील 2.5 लाखाच्या आतमध्ये असणं हे अतिशय गरजेचं आहे. हा नियमसुद्धा घालून दिला आहे. आता तुम्हाला मोबाईलच्या मेसेजवर पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. वरील सांगितल्यापर्यंत ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करा, तरच तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. हा व्हिडिओ तुमच्या गावातील शहरातील सर्व लाडक्या बहिणींना शेअर करून टाका आणि फेसबुकवर सुद्धा शेअर करा. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण बऱ्याच बहिणीला अजूनही मेसेज आले नाहीत. त्यांना काय करायचं हे तर मला माहिती नाही. त्यामुळं लाईक करा. नंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले का आपण जर अशा लेटेस्ट अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.